आज होता पुण्यातला आमचा शेवटचा दिवस. एकदा जुनं पुणे मन भरून बघण्याची इच्छा झाली आणि आम्ही श्री गणेशा केला दगडूशेठ हलवाईच्या दर्शनापासून. मंगळवार असो किंवा शनिवार, इथे भाविकांची गर्दी कायमच असते. तिथून मग आम्ही फिरलो तुळशीबागेत आणि इथे कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत सगळं काही मिळतं, तेही अगदी स्वस्त दरात. खरं सांगू तर मला ना पॉश नवीन चकचकीत इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा अशा जुन्या विंटेज इमारती जास्त आकर्षक वाटतात. शनिवार वाडा असो किंवा विश्रामबाग वाडा, शांत उभं राहून ऐकलत तर प्रत्येक वाडा तुम्हाला काहीतरी सांगू पाहत असतो. पुण्याची आणखी एक गंमत सांगू. इथल्या रस्त्यांवर जेवढी वर्दळ आणि गोंगाट ऐकू येईल ना, तेवढीच मानसिक शांतता इथल्या वाड्यांमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या तुम्हाला ऐकू येईल. पुण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली अस्सल खाद्य संस्कृती. चितळे बंधू असो किंवा त्याच्या बाजूलाच असलेली ही प्रसिद्ध ग्रीन बेकरी, इथे आलात तर मटर करंजी खाल्ल्याशिवाय परत जाऊ नका. श्रीमंत बाजीराव पेशवे आयुष्यात एकही लढाई हरले नव्हते. त्यांचाच वारसा पुढे चालू ठेवत स्वतःचा इतिहास छातीशी कवटाळून ठेवणाऱ्या या रम्य पुण्याचा आज निरोप घेताना जाणवलं की पुणे तिथे काय उणे असं म्हणतात ते शतशः खरं आहे.